नमस्कार मंडळी. आज मला अशा अवतारात बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, मी किचन मध्ये काय करते. तर मंडळी, जेव्हा ती महिला एंटरप्रेन्योर होते तरी तिचं किचन, तिची मुलांची जबाबदारी आणि तिचं ऑफिस ह्याच्यावर त्या महिलेला जगल करावंच लागतं. आणि मीही केलं. पण किचनची एक वेगळी स्टोरी आहे, कारण किचन मला इमेन्स जॉय देते. मी अमेरिकेत 10 वर्ष होते तेव्हा रोज कुकिंग केलं आणि जगभरातले क्युझिन त्यामुळे त्याची ओळखही झाली आणि मी बनवायला पण लागले. तर किचन हे कसं मॅनेज करता येईल किंवा आपण किती फास्ट किचन मॅनेज करू शकतो, मी हे जगभरात फिरून आणि अमेरिकेत राहून शिकले. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर आपण आत्मसात केल्या तर त्याचा स्ट्रेस त्या महिलेला येणार नाही जेव्हा ती एंटरप्रेन्योर आणि ह्या सगळ्या आघाड्यांवर काम करते. मी शनिवार रविवारी जेव्हा किचनमध्ये काम करते किंवा पाहुणे येतात तेव्हा करते, तेव्हा मला खरोखर खूप आनंद होतो की मी केलेला पदार्थ इतरांना आवडलाय. आणि मुलांनी वेगवेगळे कुझिन्स मी जे काही शिकले त्याच्यामध्ये सोप्या पद्धतीमध्ये थाय फूड, थाय सूप, चायनीज फ्राईड राईस, अमेरिकन सँडविचेस. नॉर्वेमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा मला ओपन सँडविचेस हा कन्सेप्ट तिथे बघायला मिळाला. आणि मग काय वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस 10 मिनिटात असा एक सपाटा लावला. कारण कधी कधी अशी परिस्थिती येते ना की ऑफिसमधून आलोय, घरी जेवण तयार नाही आहे, तेव्हा ही सँडविचेस मदत करतात. पण त्याच्यासाठी मी एक छोटी किचन गार्डन सुद्धा आमच्या घरी टेरेसमध्ये तयार केली आहे. माझ्या पाठी तुम्हाला हिरवळ दिसत असेल. आय एम जस्ट लकी टू हॅव किचन असं वाटिकेच्या समोर, आणि त्याचा सुंदर व्ह्यू मला दिसतो, त्यामुळे जेवण करायला अजूनच आनंद मिळतो. पण छोट्या छोट्या टिप्स मला आवडतात आणि त्यातली एक छान, मी आत्ताच ही गोकर्णाची फुलं इथे काढली आहेत माझ्या बागेतून. आणि हे बघा, हे इतकं सुंदर. गोकर्ण म्हणे बुद्धीसाठी चांगलं असतं, ते मला माहीत नाही, पण मी मात्र ह्याचा उपयोग करते. ह्याचा एक थोड्या वेळाने ह्याला कलर येईल किंवा आपण हे मायक्रोवेव्हमध्ये टाकायचं, त्याचा सुंदर कलर ह्या पाण्याला येईल आणि त्याचा आपण चहा करूया. ग्लास गरम आहे, पण हे बघा किती सुंदर हा रंग आला, हा चहा. पण ह्याच्यात अजून एक गंमत आहे. हे बघा, तर ह्याचा रंग बदलतो. निळा रंग हळूहळू जांभळा झाला बघा. खूप ग्लास गरम झालाय. मी एक नवीन ग्लास घेते. किती सुंदर चहा तयार झाला. असं गार्डनमध्ये मला खूप प्रयोग करायला आवडतात. आणि बेसिल मी कायम वर्षभर माझ्याकडे बेसिल असतं आणि मग बेसिलपासून पेस्टो बनवून ठेवायचा आणि मग त्याच्याने ओपन सँडविचेस किंवा पास्ता तयार करता येतो. तर हे खूप मला आवडतं किचनमध्ये. आणि मला वाटतं फावल्या वेळेत नेहमी नाही मला स्वयंपाक करायला वेळ मिळत, पण जेव्हा केव्हा येते तर तो रिज्युनेटिंग एक्सपिरियन्स असतो. आणि मला वाटतं प्रत्येकीला स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाक करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.